Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्स सिस्टीमचा भाग सापडला. एअर इंडियाचं विमानाचं इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सापडले. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला. डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी एनएसजीचं पथक दाखल झालं. काही वेळापूर्वी फॉरेन्सिक पथकाकडून दुर्घटनास्थळाची तपासणी. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचं एक कारण असू शकतं. इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं. सुमित सबरवाला सोबत काम केलेले पायलट मनमथ रावत्रे यांची प्रतिक्रिया. विमानातून उडी मारली नाही तर सीटसह बाहेर फेकलो गेलो. विमान कोसळलं तेव्हाच आपत्कालीन दरवाजा तुटला. विमान अपघातात बचावलेल्या रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया. विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता. विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानं अनेक विद्यार्थी जखमी. विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण. नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार. विमान अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर. विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण. विमान अपघातामध्ये वसतिगृहामधील मृतांच्या कुटुंबियांनाही 1 कोटींची मदत मिळणार. टाटा समूहाचा निर्णय. 24 लोकांच्या कुटुंबियांनाही मदत देण्याबाबत स्पष्टीकरण. लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांनी चुकली. अपघातातून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले. विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. थायलंड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. पठाणकोटच्या हल्देमध्ये सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगचे कारण अस्पष्ट. मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी. रुग्णालयात जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांचीही भेट. तर मोदींनी विजय रुपाणींच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेतली. अपघात टाळता येत नाही असं अमित शहा म्हणतात. मग तुम्ही सत्तेत का आहात? विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊतांचा सवाल. एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते. भारतीय हवाई उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता. कॉन्फिगरेशन एररमुळेच अपघात. अहमदाबादमधील विमान अपघात झाल्याची शंका. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी. अपघातात अनेक ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पवार भाजप सोडून इतर पक्षाशी युतीसाठी तयार. सूत्रांची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीसोबतही पवारांचा पक्ष युती करणार का, याकडे लक्ष. पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री, अजून निर्णय नाही. स्थानिक निवडणुकात अजित पवारांसोबत युती करणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्कील वक्तव्य. पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष. नंतर नवीन अध्यक्ष निवडणार. तरुणांना संधी देण्याचा पवारांचाही विचार. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. मुंबईच्या कांदिवलीत भाजपच्याच 2 गटात राडा. कार्यक्रमासाठी पालकमंत्री आशिष शेलार येत असताना स्थानिक कार्यकर्ते भिडले. पक्षाकडून कारवाई केली जाणार. इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर. सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 50 अंकांनी घसरला. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.